मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत ह्या गावरान शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर मी एकदम साध्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहे, कारण की हा गावरान शेवगा असल्यामुळे ह्याला जेवढे कमीत कमी मसाले आपण यूज करेल तेवढी याची चव एकदम चांगली लागणार आहे. कारण हा गावरान आहे, हा हायब्रिड शेवगा नाहीये. याला जास्त काही करायची गरज नसते. एकदम सोप्या पद्धतीने याची भाजी होते आणि चवीला खूप छान लागते. तर मी एकदम म्हणजे जसे माझ्या घरी बनवतात तर तशी मी तुम्हाला शेवग्याची भाजी आज बनवून दाखवणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. ही थोडीशी जिरी, धना पावडर, थोडी हळद, ही आहे तरी ती चटणी लाल होण्यासाठी आणि त्याची भाजून घ्यायची. त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा आहे आपलं घरगुती तिखट. हे घरीच चटणी बनवलेली आहे, ही थोडी टाकायची. तर याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आता फक्त पाणी. टाकणार आहोत शेंगदाण्याचे कूट. तर हे बारीक केलेले शेंगदाण्याचं कूट आहे, तर हे थोडंसं टाकायचं याच्यामध्ये. 2 चमचे कूट टाकलेलं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण वरून टाकणार आहोत हा बारीक केलेला लसूण. ज्यावेळेस आपण भाजी बनवतो ना त्यावेळेस कोणतीही भाजी असो तर त्या भाजीमध्ये लसूण हा फोडणीमध्ये न टाकता हा लसूण चेचून बारीक करून हा वरूनच टाकला तर भाजीला एक वेगळाच फ्लेवर येतो. तर शक्यतो म्हणजे मी असं ऐकलंय की लसूण हा तेलामध्ये कधीच टाकायचा नसतो, तर त्याचे जे काय असेल ते गुणधर्म असतात ते निघून जातात. तर ते डायरेक्ट आपण ठेचायचे, किंवा तुम्ही शेंगदाणे ज्यावेळेस बारीक करताना त्यावेळेस शेंगदाण्याच्याच कुटामध्ये लसूण टाकून बारीक करा आणि भाजीला उकळी फुटल्यानंतर ते दोन्ही एकत्रच टाकून द्या. तर त्याच्यामुळे वेगळाच फ्लेवर येतो. तर गावाकडे शक्यतो तेलात कोणीच लसूण टाकत नाही, म्हणजे माझ्या तर घरी कधीच टाकत नाहीत. हे वरूनच टाकतात, जेणेकरून ते लसूणचा जो फ्लेवर आहे ना तो भाजीला एक चांगल्या प्रकारे येऊन जातो. तर तुम्ही वरून लसूण टाकून ट्राय करा, भाजी एकदम चवदार होते.